मित्रांनो, लग्नाच्या गोड आठवणींचा रंग ओसरला नव्हता, तोच रंगाचा बेरंग झाला आहे. अभिनेता जय दुधाणेला बेड्या पडण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठी सिनेमासृष्टीत एकच खळबळ उडाली. बिग बॉस मराठी 3चा उपविजेता आणि स्प्लिट्सविलाचा विजेता जय दुधाणे याला 5 कोटीच्या फसवणूक प्रकरणात मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं. मात्र या अटकेनंतर जयने दिलेली पहिली प्रतिक्रिया आता चर्चेला विषय ठरत आहे. मी गुन्हेगार नाही, तर परिस्थितीचा बळी आहे, असा दावा करत जयने आपली बाजू मांडली आहे. 24 डिसेंबरला जयने हर्षला पाटीलशी लग्न केलं. जय, त्याची पत्नी, भाऊ आणि भाऊजाई असे 24 जण हनीमूनसाठी परदेशात जायला निघाले होते. मात्र इमिग्रेशन काउंटरवर पोहोचताच त्याला पोलिसांनी रोखलं. या प्रसंगावर बोलताना जय म्हणाला, माझ्या नावावर अटकेचं वॉरंट आहे हे मलाच माहित नव्हतं. मी कुठेही पळून जात नव्हतो. मी हनीमूनसाठी जात होतो, पण पोलिसांनी सांगितलं की तुम्ही देश सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मी कायद्याला घाबरत नाही, म्हणूनच मी पळून न जाता पोलिसांना सामोरं गेलो. 5 कोटीच्या गाळ्याच्या व्यवहारातील फसवणुकीच्या आरोपावर जयने स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, मी वडिलांची जबाबदारी घेतली, त्यांचा व्यवसाय सांभाळला, पण आज लोक माझ्यावरच उलटले आहेत. गाळे विकल्याचा अफवा कोण पसरवते तेच कळत नाही. जर मी काही चुकीचं केलं असेल तर हे सिद्ध करून दाखवा. जयच्या घरातील वृद्ध आजी आजोबा, आई आणि बहीण यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने तो व्यथित झाला आहे. माझ्या आजी आजोबांना तरी यात ओलांडायला नको होतं. हा पूर्णपणे खोटा गुन्हा आहे आणि म्हणूनच मी माझा चेहरा लपवत नाहीये. सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. काही दिवसापूर्वीच विवाह बंधनात अडकलेला जय सध्या कठीण प्रसंगात जात आहे. आयुष्यात येणाऱ्या अशा संकटांना सामोरं जाण्याची हिंमत माझ्यात आहे, असं त्याने ठामपणे सांगितलं. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी निर्दोष सुटेन, असंही तो म्हणाला.